धनराज पिसाळ प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी एल्गार, मोरगाव बारामती मार्गावर रास्ता रोको. धनराज जयवंत पिसाळ प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी माळवाडी, फोंडवाडा, कार्हाटी आणि जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी फोंडवाडा पाटी येथे एकत्र येत मोरगाव बारामती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. धनराज जयवंत पिसाळ यांना मानसिक त्रास व छळ केल्याच्या आरोपावरून दूध संघाचे संचालक सतीश हरिश्चंद्र पिसाळ यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या कथित त्रासामुळे धनराज पिसाळ यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन सुमारे 40 दिवसांचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान धनराज पिसाळ यांच्या कुटुंबातील धनश्री जयवंत पिसाळ आणि आशा जयवंत पिसाळ यांच्या जीवितास आरोपींकडून धोका असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. फोंडवाडा पाटी येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाल्याने मोरगाव बारामती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी तपास यंत्रणेची असून आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे. आता पोलीस प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आरोपींच्या अटकेबाबत पुढील कारवाई कधी होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. धनराज पिसाळ यांना फक्त आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि गावकऱ्यांतर्फे सगळे आम्ही महिला भाज्य जमलेला आहोत. एका आईचा मुलगा, आईने जी स्वप्न रंगवलेली होती मुलासाठी, ती स्वप्न आता पूर्ण होणार नाहीत, पण न्याय मिळावा म्हणून आम्ही हे बैल एकत्र आलेलो आहोत आणि न्याय मिळावा. आणि एका बहिणीला, एका भावाची तर रक्षाबंधन आलेली आहे. आज तिला आतुरतेने ती वाट बघणार, पण तो येणार नाही. पण आपण त्याचं राहिलेलं स्वप्न किंवा त्याला न्याय मिळावा म्हणून आपण जो प्रयत्न करणार ना, प्रशासनाने ह्याच्यात जास्त दखल घ्यावी. पोलीस प्रशासनाने म्हणजे अगोदर जास्त तक्रार नोंद केलेली आहे, पण त्याचा पाठपुरावा झालेला नाही. पाठपुरावा झाला तर तो पूर्णपणे व्हावा आणि न्याय मिळवून द्यावा हीच आमच्या सगळ्या महिला मंडळांची अपेक्षा आहे. आणि पण विनंती आहे प्रशासनाला, एवढी विनंती की एका बहिणीला न्याय मिळवून द्यावा आणि जर नाही मिळाला तर आम्ही जाहीर निषेध करणार. आम्हाला फक्त एका आईच्या मुलाचा आणि बहिणीला फक्त न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा. कैलासवासी धनराज पिसाळ यांनी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुंडाला सरकारने, पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी यासाठी आज रास्ता रोको आंदोलन होतं. तर या गुंडाला अटक करण्यासाठी सर्व पंचकृषीतील लोक या ठिकाणी एकत्र जमले होते. महिला असतील, वृद्ध असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, यांनी आज या ठिकाणी रास्ता रोको केलं. आमची एकच प्रमुख मागणी आहे की कैलासवासी धनराज पिसाळ याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 9 आरोपींना प्लस मुख्य आरोपी सतीश पिसाळ हा बारामती संघात संचालक याला तातडीने पोलीस प्रशासनाने अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. राजकीय दबाव असू शकतो, कारण पंचायत दिवस जर झालं तर आरोपी मोकाट आहे, तर निश्चित सामान्य जनतेच्या मनात ती पाल चुकचुकली आहे. जनतेमार्फत, आमच्या मार्फत सुद्धा हा मेसेज आलेला आहे. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी त्याला इंटरिम जामीन मिळाला होता, पण तो इंटरिम जामीन मिळाल्यानंतर तो मोकाट सगळीकडे फिरत होता. जामीन मिळाल्यानंतर त्याला बी काय टर्म कंडिशन असतात. पोलीस प्रशासन त्याचं चौकशी पोलीस स्टेशनला बोलावलं पाहिजे होतं. भले मांजरी पोलीस स्टेशन मध्ये त्याचा गुन्हा नोंद असेल तरी येथील पोलीस प्रशासनामध्ये 420 सारखे गुन्हे असतील, इतर गुन्हे आहेत. हे दाखल असताना सुद्धा तो गुन्हा दाखल झाल्या जर पळून जात असेल तरी शोकांतिका आहे. निश्चितच सामान्य माणसाच्या मनात एक पाल चुकचुकली आहे की आरोपीला तुम्ही पाठीशी घालत आहात आणि याच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. माझे या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीतराव वहिनींना विनंती आहे की तो दूध संघाचा संचालक आहे, त्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे.
तर याचा तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी आणि राजीनामा घ्यावा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.